आज असं काहीतरी घडलंय जे शब्दात सांगणं खूप कठीण आहे. माझा दादा मरणाच्या दारातून परत आला. आणि आम्ही सगळे त्याचं घरात पुन्हा स्वागत करतोय. कधी कधी खरं असतं हे मिरॅकल्स आणि एव्हरीथिंग, आणि हे सगळं आम्ही स्वतः अनुभवलंय. वेलकम होम. हे सगळं तू सोशल मीडियावर टाकणार आहेस? नाही, फक्त आपल्यासाठी. बरं चला, तुमचं झालं असेल तर औक्षण करून घेऊ का? हो. आता पकड. It's okay. काय होतंय? सारखा दिवा का विसतोय? अहो काही नाही हो, वारा सुटला ना म्हणून. मीरा, तू औक्षण कर. द्या इथे, मी ओवाळते. देवी आई, तू वेदाच्या बाबांना खूप मोठ्या संकटातून वाचवलंयस. तुझे आभार कसे मानू हे मला कळतच नाहीये. पुन्हा अशी वेळ यांच्यावर कधीच येऊ देऊ नकोस. यांच्यावरची सगळी संकट दूर कर देवी आई.
खरं आहे मीरा बोलते ते. देवी आईच्या आशीर्वादाने आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रार्थनेमुळे आपला अथर्वास परत घरी आलाय. माझं तर आता देवीकडे एकच मागणं आहे. तिला जर का कुणाला न्यायचंच असेल ना तर तिने मला घेऊन जावं. अहो बाबा, बाबा असं नका बोलू ना प्लीज. अरे खरंच बोलतोय मी अथर्वा. तुझी अवस्था बघवत नव्हती मला हॉस्पिटलमध्ये. कसं बसं उसना अवसान आणून वावरत होतो मी तिथे. तो क्षण आठवला ना तरी. दादासाहेब, हॉस्पिटलमध्ये जे काही घडलं ते कोणालाच बघवलं नाही. पण वेदाच्या बाबांवर देवी आईची कृपा आहे आणि ती कृपा नेहमीच त्यांच्यावर असणार. मी आत येऊ की इकडनंच मला परत हॉस्पिटलला पाठवायचं? नाही 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 नाही, हॉस्पिटलचं नाव काढायचं नाही परत. चल चल घरात चल तू आती. चला चला अथर्व ये ना. तुझ्या घरात पुन्हा एकदा तुझं स्वागत. तुला असं व्यवस्थित बघून छान वाटतं हा, पण खरंच. वेदाचे बाबा, डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलंय, पण त्याआधी आपण देवीच्या पाया पडूयात. चला. या चला. या 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 वेलकम वेलकम वेलकम. या या. खरंच मरणाच्या दारातून परत आलाय माझा अथर्व. कोणी काही म्हणो पण त्याच्या पाठीशी कुठे ना कुठेतरी देव आहे हे नक्कीच. हो बरोबर बोलतोस तू म्हाताऱ्या. मीराच्या आणि अथर्वच्या मागे तिची महागौरी उभी आहे हे माहितीये मला.